बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेत श्री शिवाजी तरुण मंडळानं 7-1 गोलनी फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळावर विजय मिळवून उपांत्य फेरीत केला प्रवेश. उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ आयोजित उत्तरेश्वर चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेतील दुसऱ्या फेरीतील आज झालेला सामना श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यात खेळवला गेला. पूर्वार्धात सुरुवातीपासूनच श्री शिवाजी तरुण मंडळाच्या करण चव्हाण बंदरे, इंद्रजित चौगले, बसंता सिंग, खुर्शीद आली यांनी फुलेवाडीच्या गोल क्षेत्रात वेगवान चढाया केल्या. शिवाजीचा खेळाडू दर्शन पाटील याला गोल क्षेत्रात फुलेवाडीच्या खेळाडूनं धोकादायकरित्या अडवल्याने मुख्य पंच यांनी शिवाजी संघास पेनल्टी दिली. 35व्या मिनिटाला पेनल्टीवर बसंता सिंग यानं अचूक गोल करत शिवाजी तरुण मंडळास 1-0 गोलनी आघाडी मिळवली. लागोपाठ 36व्या मिनिटाला शिवाजी संघाच्या करण चव्हाण बंदरे याने गोल करत शिवाजी तरुण मंडळाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटात 39व्या मिनिटाला फुलेवाडीच्या विराज साळुखे याने हेडद्वारे गोल करत शिवाजी संघाची आघाडी 1ने कमी केली. त्या पाठोपाठ 40व्या मिनिटाला शिवाजीच्या सिद्धेश साळुखे यानं मैदानी गोल करत शिवाजी तरुण मंडळानं 3-1 अशी आघाडी मिळवली. मध्यंतरापर्यंत हा सामना 3-1 असा राहिला. उत्तरार्धात 49व्या आणि 50व्या मिनिटाला शिवाजी संघाच्या करण चव्हाण बंदरेने गोल करत शिवाजी तरुण मंडळाला 5-1 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. शेवटची काही मिनिटं बाकी असताना खुर्शीद अलीने 72 आणि अभिषेक देसाईनं 79व्या मिनिटाला गोल करत शिवाजी तरुण मंडळाने 7-1 अशी भक्कम आघाडी मिळवली. फुलेवाडीचा विनायक पाटील, अक्षय मंडलिक, अथर्व सावंत, अजय जाधव यांनी शिवाजीच्या गोलची बरोबरी साधण्यासाठी केलेले शर्थीचे प्रयत्न अपुरे ठरले. संपूर्ण वेळ शिवाजी तरुण मंडळानं ही आघाडी कायम ठेवत फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळावर 7-1 गोलनी विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उद्याचा सामना बालगोपाल तालीम मंडळ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ यांच्यात दुपारी 4 वाजता खेळवला जाणार आहे. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.